आज सोमवार 29 जुलै. सगळ्यांना शुभेच्छा. आता ज्ञानेश्वरीकडं आपण वाटचाल करतो आहोत. 991 ओव्या झालेले आहेत. त्याच्या पुढच्या ओव्या सुरू करायच्या आहेत आज. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्य रागान्वित भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधुकृपान्वितं स्वयमहो, ज्ञानामृतेनावृतं. वंदे तं करुणाकरं प्रभुवरं, श्री संत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भक्तांना, ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. आपण 49व्या श्लोकात असं पाहिलेलं होतं की ज्याची असक्त बुद्धी आहे, म्हणजे बुद्धीमध्ये जो बाकी सगळ्यामध्ये आसक्त नाही, स्त्री पुत्र धन इत्यादीमध्ये जो आसक्त नाही, म्हणजे ज्याची बुद्धी असक्त झाली आहे, अनासक्त झालेली आहे, आणि ज्यानं आपल्या चंचल मनाला जिंकून घेतलेलं आहे, ज्याच्या इच्छा वासना कामना ह्या निरीच्छ झालेल्या आहेत, असा साधक पुरुष नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घेतो. आणि त्याच्यावरची भरपूर उदाहरणं, भरपूर दृष्टांत ज्ञानदेवांनी आपल्याला सांगितलेले होते. 50व्या श्लोकात आपण असं पाहिलं होतं की अशी सिद्धी प्राप्त झाल्यानंतर, सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे, समासेनैव कौंतेय निष्ठा ज्ञानस्य या परा. या म्हणजे जी, परा म्हणजे श्रेष्ठ. जी अवस्था किंवा जी निष्ठा अत्यंत सुंदर असते, उत्तम असते, ही सिद्धी प्राप्त झाल्यानंतर, पण ती कशी प्राप्त होते? ज्ञानाची अंतिम परिणत अवस्था कधी आपल्याला प्राप्त होते ते मी तुला आता थोडक्यात सांगतो असं म्हटलेलं आहे. आणि त्यावेळची परिस्थिती कशी असते म्हणून आपण 5-6 ओव्या त्याच्यावरच्या घेतलेल्या होत्या, 85 ते 91. म्हणजे सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला कळायला लागतात. सूर्योदय झाला की अंधार नष्ट होतो. दिव्याचा स्पर्श झाला की कापूरच जसा दिवा होतो, जे आपण कर्पूर आरती लावतो तेव्हा कापूरच दिवा होऊन जातो. कापूर आरती आपण एका दिव्यावर लावतो, किंवा मिठाचा खडा पाण्यात टाकला की त्याचंही पाणी होऊन जातं. किंवा गाढ झोपलेला मनुष्य जागा झाल्या क्षणी स्वप्नासह त्याची झोप नाहीशी होते. म्हणजे एकदा जागृती आली, एकदा ज्ञान झालं की पूर्वीचं सगळं संपलं, अज्ञान सगळं संपलेलं आहे. आणि असा जो भाग्यवान पुरुष आहे तो दैवयोगानं सद्गुरु कृपेच्या वर्षावामुळं, त्या सद्गुरूंची कृपा झाली की त्याची द्वैत भावना त्या क्षणी संपते. तो सद्गुरू आणि तो एकरूप होऊन जातात. त्याची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. हे सगळं आपण ऐकलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. आणि कधीकधी अपवादात्मक शिष्य हा सद्गुरूचा बोध कानी पडताच एकदम आत्मस्वरूप स्थितीला प्राप्त होतो. असा भाग्यवान जो ज्ञानी पुरुष असतो त्याच्या ठिकाणी वैराग्यादी सगळं साधन चतुष्टय हे प्राप्त झालेलं असतं. आणि त्याची बुद्धी एवढी पक्व झालेली असते की अगदी जसं आपण म्हणतो ना, बटण दाबल्या दाबल्या प्रकाश पडतो. तरी काही क्षण, काही सेकंद जात असतात, पण आत्मबोधाचं बीज हे शिष्याच्या कानात टाकलं की शिष्याला आत्मस्वरूपाचे कोंभ प्राप्त होतात, असं इतकं म्हटलेलं आहे. म्हणजेच तो ब्रह्मस्वरूप होऊन जातो. इतका तो श्रेष्ठ आहे. आत्ताच्याच बघा दासबोधाच्या समासामध्ये त्या ताईंनी बरोबर, अंजली काय ताई होत्या, त्यांनी
सद्गुरूंबद्दलच सगळं सांगितलं होतं की सद्गुरू आपल्याला, आता आपल्याला नुकतीच गुरुपौर्णिमा झाली आणि आपण सगळ्यांनी गुरूंचं स्तवन, गुरूंचं महात्म्य सगळं ऐकलं आहे. पण असा सद्गुरू जो आत्मज्ञान करून देणारा आहे, मग त्याच्यासाठी त्यांनी पुन्हा काही उदाहरणं दिली आहेत बघा 90मध्ये, की आकाशाला कुठं जावं यावं लागतं का? आकाश आहे तिथेच राहतं. ते सगळीकडं गच्च भरूनच राहिलेलं असतं. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला कर्म करण्याचं आता काही उरतच नाही. म्हणजे हे कर्म राहिले मग मला आत्मज्ञान होईल, ते कर्म राहिले मग मला आत्मज्ञान होईल, असं नसतं. आणि आत्मज्ञान झाल्यावर तर कर्म उरतच नाही. म्हणून 91वी ओवी बघा, म्हणोनी तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही, पर्यायसे जरी काही नव्हे जया. आता निश्चय करून त्याला आता कर्तव्य कर्म उरलेलं नसतं असं जरी असलं तरीसुद्धा त्याच्या बाबतीत आता कुठली 3 प्रकारची शुद्धी करायची राहिली, अमकं राहिले, काही नाही, संपलं सगळं. त्याच्यामध्येच काही दोष असतील काय असतील ते सगळे संपून गेले. म्हणजे आत्मशुद्धी, आत्मज्ञान झालं की सगळं संपलेलं आहे. मग आता त्याचं कसं हे सगळं, म्हणजे कर्म करत असून सुद्धा तो कर्मात कसा लिंपत नाही किंवा लिप्त होत नाही, ते आता 92व्या ओवीपासून ज्ञानदेव आपल्याला समजावून देत आहेत. श्लोक तोच आहे, सिद्धीं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. सिद्धी प्राप्त झालेला मनुष्य जेणेकरून ही सिद्धी प्राप्त करतो, तर तो कसा प्राप्त करून घेतो, त्याची कशी अवस्था असते, ते मी तुला आता थोडक्यात सांगतो म्हणतायत. तरी 5-6 ओव्या सांगून झाल्यात, अजून पुढच्या ओवीत म्हणतायत. खूप छान असं सोप्या शब्दात उदाहरणातनं आपल्याला पटवून देतात की त्याच्यात कसा आता भेद राहतच नाही आहे. एरवी स्वकर्माचे निवन्ही, काम्य निषिद्धाची या इंधनी, रजतमे कीर दोन्ही जाळिली आधी. आता स्वधर्म कर्म किंवा स्वकर्माचे निवन्ही म्हणजे आपल्या हा जो शिष्य असतो, अपवादात्मक शिष्य सोडला तर अशा साधकानं काम्य आणि निषिद्ध कर्म ही सगळी या इंधनानं, निषिद्ध कर्माच्या इंधनानं काय जाळले त्यांनी, रजतमे कीर दोन्ही जाळिली आधी. अहो त्यांनी अगोदरच रज आणि तम हे 2 गुण आधीच जाळून टाकलेले आहेत. म्हणजे काम्यकर्म आणि निषिद्ध कर्म या इंधनानं रज आणि तम हे गुणही जाळून टाकलेले आहेत. म्हणजे आता स्वकर्माचे वन्ही, स्वतःच्या स्वधर्माचा जो वन्ही आहे त्या वन्हीमध्ये आणि काम्य निषिद्ध कर्माच्या इंधनानं त्यांनी रजतम आधीच जाळून टाकले आहेत. पुढं म्हटले, आता त्यामुळं काय झालं, आपली जी बुद्धी बघा सगळ्यांची संसारात असते, माझा पुत्र, माझी बायको किंवा माझा पती, माझा नवरा, माझी मुलं, ह्यात सगळं गुरफटलेलं असतं. म्हणून पुढच्या ओळीत सांगतात ओवीमध्ये, पुत्र वित्त परलोकू यया तिहिंसा अभिलाखू, धरी होय पायिकू हे ही झाले. आता पुत्र, द्रव्य आणि परलोक म्हणजे पारलौकिक सुख, ही तिन्ही गोष्टी किंवा या तिन्ही गोष्टी आता त्याच्या घरी काय करायला लागल्या आहेत, घरी होय पायिकू म्हणजे दासी झालेले आहेत. त्याच्या घरी दास किंवा दासी म्हणून राहिलेले आहेत आणि दासी म्हणून सगळी त्याची कामं करतायत. आता त्याला स्वतः कर्म करायची गरजच नाही आहे. आणि हे प्रत्यक्ष घडतं, हेही झाले, हे घडून येते. म्हणजे आता पुत्र, पत्नी, द्रव्य ही जी सगळी सुख आहेत, तर ही सुख तिन्ही वासना ज्या आहेत माणसाच्या, काम्य निषिद्ध ज्या काही सगळ्या वासना आहेत कर्मामुळं झालेल्या, तर त्या वासना रूपे त्यांच्या घरी त्या दास म्हणून झालेले आहेत. आणि मग दास म्हणून झाल्यानंतर सगळी कर्म त्या करतायत, पार पाडतायत दासी. हे प्रत्यक्ष घडते.
आता इथे एक जणांनी असं म्हटलेलं आहे की या 92 पासून, या ओवीपासून मंद अधिकाऱ्याला बुद्धीवरील असंभावनादिक ज्ञान प्रतिबंधक दोष निवारणार्थ कर्माधिक कर्म करावे लागते. पण ते कर्म कसं करावं लागतं, तर या 92व्या ओवीपासून सांगतायत की उलट प्रकारे ज्या मंद अधिकाऱ्याने, म्हणजेच महाबुद्धीच्या किंवा बुद्धीच्या दोषामुळं महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, त्यानं काय केले तर स्वधर्मरूपी अग्नीमध्ये काम्य आणि निषिद्ध कर्मरूप काष्ठाच्या योगाने प्रथम रज आणि तम हे विशेष मल जे आहेत ते दूर केलेत. स्वधर्म तो इतका छान पाळत असतो की त्याच्यामध्ये हे काम्य आणि निषिद्ध कर्माची जणू काही इंधन, म्हणजे काय, काष्ठ त्यांनी जाळून टाकली. आपण काय करतो, काम्य आणि निषिद्ध कर्माचावरच भर असतो सामान्य माणसाचा. आणि आपण आत्तापर्यंत सगळं पाहिलं गीता शिकत 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 की स्वधर्म महत्त्वाचा आहे. आणि आपला कर्म पार पाडला तर मग आपल्याला काम्य आणि निषिद्ध कर्म उरणारच नाहीत, ती उरतच नाहीत, ह्या सिद्धी प्राप्त झालेल्या. म्हणून त्याबरोबर मग रज आणि तमही जळून गेली त्याची, आता काही त्याच्यात उरतच नाही. आणि पुत्र, वित्त, परलोक या सगळ्या गोष्टींची अभिलाषासुद्धा त्याची सुटून जाते. जणू काही दासी त्याच्या पायाशी कर्म करायला येतात असं त्यांनी म्हटलं. आणि मग पुत्र, द्रव्य, स्वर्गाधिक लोक या तिहींच्या विषयांची इच्छा ही चाकराप्रमाणे त्याच्या अधीन होऊन राहिलेली असते. म्हणजे आता चाकर बनले हे सगळे, या सगळ्या इच्छा कामना आता त्या उरतच नाहीत. पण उरल्या असल्या तरी त्या दासी होऊन, त्या चाकर होऊन, दास होऊन याला सगळं देऊ लागतात. म्हणजे आता त्यांनी सगळ्यावर मात केलेली असते. आता पुढच्या ओवीजमध्ये सांगतात की ही इंद्रिय आपली सतत सैरावैरा धावत असतात. इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळती होती, तिये प्रत्याहार तीर्थी न्हाणिली कीर. आपण मागे पाहिले बघा की इंद्रियार्थेषु वैराग्यम. या इंद्रियांच्या विषयांबद्दल एकदा वैराग्य प्राप्त झालं की हळूहळू ही सिद्धी आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणजे ज्याला झालेली आहे आपल्याला अजून तेवढी व्हायची आहे. तर इथं काय सांगतायत की ही जी इंद्रिय सैरावैरा धावत असतात किंवा जी अपवित्र झालेली असतात या विषयांच्यामुळं, विषयांच्या ठिकाणी जो पूर्वी प्रवेश झालेला होता आणि त्यामुळं रिगता म्हणजे प्रवेश करता विटाळली होती, ती सगळी विटाळली होती. अपवित्र ठिकाणी आपण गेलो तर आपल्यालाही विटाळ लागलो असं, पण तो विटाळ झाला बाबा, दोष आला. पण ही विटाळलेली इंद्रिय काय केलेली आहेत, प्रत्याहार तीर्थी न्हाणिली कीर. आता प्रत्याहार ही योगातली मोठी संकल्पना आहे. प्रत्येक इंद्रियाचा जो विषय आहे त्या सगळ्याला हळूहळू आवरून धरायचे. जणू काही मनाचा लगाम लावायचा आहे आणि इंद्रियांना सगळ्यांना रोखून धरायचे, त्याला प्रत्याहार म्हटलेले. सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं. म्हणून आता आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत, किती सांगतात हो की एक इंद्रियाला आपण असं मनानं आवरून धरलं तर मग ती इकडे तिकडे अशी ओढली जाणार नाहीत. म्हणून कठोपनिषदात किंवा भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की इंद्रियाणी पराणी आहू इंद्रियेभ्यो परम मनः. आहे की नाही, इंद्रिय ही अधिक श्रेष्ठ आहेत, हट्टी आहेत, पण त्याच्यापेक्षा मन जास्त आहे. आणि मग या सगळ्यांना आवरून धरण्यासाठी प्रत्याहार हा एक उपाय म्हणा किंवा हे एक अंग आहे, हे एक साधन आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि 5वा आहे प्रत्याहार. तर या प्रत्याहाराच्या तीर्थात त्यांनी खूप सुंदर ज्ञानदेवांनी हे केले की प्रत्याहार तीर्थी न्हाणिली कीर. आपण तीर्थयात्रेला जातो
आणि खूप भावना असते बघा की त्या तीर्थक्षेत्रावर आपल्याला स्नान करायला मिळावं, म्हणजे आपली सगळी पापही धुवून निघतील. मला एकदम आठवलं बघा, मागे एका कीर्तनामध्ये सांगितलेलं होतं की गंगा नदीच्या तीरावरून एकदा नारद मुनी चाललेले होते आणि तिला असं वाटतं नारद आता माझ्या इथे येतील, स्नान करतील, म्हणून ती अगदी आतुरतेनं वाट बघत असते. पण नारद तिथून बाजूबाजूनच निघून जायला लागतात. तर ती म्हणते, अहो नारद मुनी असं काय करता हो, नमस्कार तुम्हाला, तुम्ही म्हणे माझ्यामध्ये स्नान करा ना. तर ते म्हणतात मला स्नानाची गरज नाही, मी नामस्मरणाने माझं सगळं पवित्रच झालेलं आहे. ती म्हणते तुम्हाला गरज नाही, मला गरज आहे. कशी गरज आहे की रोज माझ्या इथे असंख्य लोक येतात, हजारोनी लोक येतात, आता लाखोनी लोक येतात, स्नान करतात आणि त्यांची पापं आमच्यामध्ये टाकून जातात. म्हणून ती पापं धुण्यासाठी ते इथे येतात. म्हणजे मी आता पापी झाले ना, माझ्यामध्ये पाप साठलं गेलं ना, तर ते दूर होण्यासाठी तुमच्यासारख्या संतांची, सज्जनांची आमच्या इथून त्यांनी स्नान करण्याची गरज आहे. म्हणजे लाखो लोकांचं पाप धुण्यासाठी एका संतांनी जरी तिथं स्नान केलं तरी ती सगळी पापं धुवून जातील, अशी एक त्याच्यामध्ये कल्पना सांगितलेली आहे. म्हणजे ती सत्य पण आहे. जसं गुरूंच्या सान्निध्यात शिष्याचा उद्धार होतो, तसंच इथं सांगतायत की ह्या प्रत्याहार तीर्थी न्हाणीली ही सगळी इंद्रिय जी आहेत ह्यांनी जणू काही न्हावून घेतलंय प्रत्याहाराच्या तीर्थामध्ये. म्हणजेच ती आता शुद्ध झाली, स्वच्छ झाली. बघा त्या डोळ्याला काही आता वाईट दिसणारच नाही आहे, कानाला वाईट काही ऐकूच येणार नाही आहे, रसनेंद्रियानं वाईट बोललंच जाणार नाही. म्हणजे वाणीनं, रसनेंद्रियानं कुठली चव घेतली तरी ती चांगलीच लागणार, घ्राणेंद्रियांनी सुगंध चांगलाच घेतला जाईल, त्वगेंद्रियांनी चांगले स्पर्श अनुभवले जातील, भगवंताचा स्पर्श. काही वेळेला बघा अशी छान मंद झुळूक आली की आपल्याला वाटतं अगदी भगवंताचा आपल्या अंगावरून स्पर्श होतोय किंवा आपल्याला त्याचा अनुभव येतोय असं जे वाटतं. म्हणजेच ह्या प्रत्याहार तीर्थामध्ये ती न्हाणीली, जणू काही न्हायली गेली आणि ती जी काही विटाळली होती, ती जी काही अशुद्ध झाली होती, ती सगळी शुद्ध होतील. केवढी सुंदर कल्पना केलेली बघा. आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी सकळ, घेऊन केले अढळ वैराग्यपद. आणि मग स्वतःचं जे कर्म आहे, स्वधर्म जो आहे, तर स्वधर्माचं फळ हे निर्लेप मनानं, कुठल्याही मनात लेप न ठेवता परमेश्वराच्या ठाई मनोभावे अर्पण केलं. ईश्वरी अर्पुनी सगळं. आता एक पद्य आठवत होतं मला, म्हणजे सगळं आपलं भगवंतालाच अर्पण करायचे, ठीक आहे, आणि त्या योगे त्याला वैराग्यपद केले अढळ. एकदा हे सगळं परमेश्वराला अर्पण करून टाकलं, स्वधर्माचं फळ गेलं, सगळ्या प्रत्याहाराच्या तीर्थामध्ये सगळ्या इंद्रियांना सुंदर असं स्नान मिळालं, पवित्र स्नान मिळालं. मग आता काय राहिलं? वैराग्यपद केले अढळ. आणि मग वैराग्याचं पद हे अढळ पद त्याला प्राप्त होते. वैराग्य येणं इतकं सोपं नाही आहे. मगाशी त्या ताई सांगत होत्या, मला अगदी आत्ता त्याचं रिलेशनच जुळतंय की भगवी वस्त्र घातली, हातात धाटे, काय ती हे घेतली, दंड कमंडलू सगळं घेतलं, अगदी नाम बीम ओढला, केस मोठे केले. म्हणून शंकराचार्य म्हणतात ना, जटिलो मुंडी लुंचित केशः काशायांबर बहुकृतवेशः सकृदस्य मुरारी समर्चा. नाही, ते वेगळं आहे. तर त्यांनी सगळे अवतार केले म्हणून काही त्याला हे प्राप्त होणार नाही. त्याच्यासाठी भज गोविंदम, तू गोविंदाचंच भजन करायला पाहिजे. आज ते सकाळपासून स्तोत्र डोक्यातच बसले. तर हे सगळं स्वधर्माचं फळसुद्धा परमेश्वराला पूर्णपणे निर्लेप मनाने, नाही तर देताना सुद्धा लोक काय करतात बघा, आपणच आता आपलं उदाहरण पाहूया की देवासाठी प्रसाद घेतो किंवा प्रसाद करतो, सगळा देवापुढे नाही दाखवायला देत, एवढं वाटीत देतात. पण गुरुजी सांगायचे आम्ही लहान असताना की जेवढ्या पातेलेभर तुम्ही प्रसाद केला असेल तो इथे आणा, त्या सगळ्याचा प्रसाद म्हणून अर्पण करू द्यात.
मग त्यातला थोडा थोडा तुम्ही कुणाला वाटायचे तो का वाटा, म्हणजे प्रत्येकाला भगवंताचा प्रसाद म्हणून मिळेल. आजच बघा दादांनी नोट टाकलेली आहे की साधा स्वयंपाक असला तरी भगवंताचं त्यामध्ये भगवंताला अर्पण केलं की स्वयंपाकाचं किंवा अन्नाचं सुद्धा प्रसादात रूपांतर होतं. साध्या स्नानामध्ये सुद्धा भगवंताचं नाव घेतलं, गंगेचं स्नान केलं, गंगेचं आठवण केली की त्याला तीर्थाचं रूप प्राप्त होतं. तसं इथे आणि म्हणून हे सगळं भगवंताच्या चरणी अर्पण केलं की वैराग्य अढळ प्राप्त होणार आहे. अढळ म्हणजे जे कधी ढळणार नाही. नाहीतर आपण कसलं म्हणतो, स्मशान वैराग्य. घरातल्या शेजारच्या काही घटना घडल्या की क्षणभर असं वैराग्य येतं की नको आता या संसारात लिप्त व्हायलाच नको, काही उपयोग नाही, सगळं दुःखच आहे. ते येणार आणि मग माणूस अन्न टाकतो, पाणी टाकतो, कुठं जात नाही, कामाला जात नाही. ते जे वैराग्य असतं ते स्मशान वैराग्य, ते तात्पुरतं वैराग्य असतं, त्याचा उपयोग नाही. इथे अढळ वैराग्य म्हणले, जे ढळणार नाही, जे संपणार नाही, असं अढळ वैराग्य त्या माणसाला प्राप्त झालेलं असतं. ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी, ते सामुग्री किरपुरी मिळविली. अगदी छोटेसे शब्द वापरतात पण त्यात प्रत्येकात गहन अर्थ असतो. ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी. उजरी म्हणजे आपण उजळणे म्हणतो, तशावरनं तो उजरी किंवा उत्कर्ष. तर आत्मसाक्षात्कार झाला रे झाला की ज्ञानाचा जणू काही उत्कर्ष होतो. लास्ट पॉइंट आहे तो, अंतिम टप्पा. तिथं गेल्यावर पुढं काहीच मिळवायचं उरत नाही. आता आपण प्रत्येक क्षेत्रातल्या डिग्र्या पाहतो. आर्ट साईडला BA MA PhD अमुक काय MPhil आणि काय डिलीट रे अमुक रे पुढं चालूच राहतात. असं नाही आहे की ही घेतली डिग्री की आता पुढं काही घेणं नाही. इंजिनिअरिंगमध्ये वा डॉक्टरिंगमध्ये पुन्हा पुन्हा वरचे कोर्सेस नव्यानं हे चालूच असतात. पण ही जी आहे ना ज्ञानाची उजरी, म्हणजे हा अंतिम टप्पा आहे, उत्कर्ष आहे. आणि ते सामग्री किरपुरी मिळविली. आणि मग त्यानं सगळी ही सामग्री किंवा आध्यात्मिक सामग्री जी आहे ती त्याला पूर्णपणे प्राप्त व्हायला हवी. आणि तेवढी त्यानं मिळवली. जुळवतो तो, मिळवतो. आता काही मिळवायचं उरलेलं नाही. आणि तेची समयी सद्गुरू भेटले पाही, तेवीची तीही काही वंचिजेना. अगदी बरोबर त्या मुद्द्याशी आलेले आहेत बघा की आणि त्याच समयी आता हे त्यानं तर सगळं मिळवलंच, त्याच्या प्रयत्नांनी मिळवलेलंच आहे, त्याच्या संयमांनी मिळवलेलंच आहे. पण त्याच क्षणी जर सद्गुरू भेटले, तेवीची तीही काही वंचिजेना. आणि मग त्याच क्षणी सद्गुरूंची भेट झाल्या भल्या गुरुपदेशाच्या संदर्भात सद्गुरूंनी साधकाची उपेक्षासुद्धा केली नाही. वंचना, वंचिजेना म्हणजे वंचना. मग त्या तेवीची तीही काही, मग त्या गुरूंनी भेटल्या पाहिल्या त्याची मुळीच ते वंचना करत नाहीत, तर अगदी चांगला बोध करतात, चांगला बोध त्याला करतात. मग अशीच एक उदाहरणं त्यांनी सांगितली. पण मला आत्ता आठवते की जेव्हा नामदेव त्या विसोबा खेचरांकडे गेले आणि कृतीतनंच त्यांनी दाखवलं. समझने वाले को इशारा काफी होता है, हे म्हण आपण रोज ऐकतो खूप. आता हे आपण एवढाले ग्रंथ वाचतोय, आता 4 वर्ष अभ्यासतोय, अजून आयुष्याची किती वर्ष घालवली असतील, तरीसुद्धा एखाद्या गुरूंच्या किंवा संतांच्या छोट्याशा कृतीतून जे आपल्याला मिळतं ते भारंभार पुस्तकं आणि ग्रंथ वाचून मिळत नाही. तसं त्या विसोबा खेचरांनी त्याला दाखवून दिलं की तू माझा ठेव पाय, जिथं मी नाही, परमात्मा नाही असं ठिकाण ठेव. एका मिनिटात तेवढं गोल गोल फिरवले त्याचे पाय 4ही दिशांना. आणि तिथेच त्याला समजलं की ब्रह्मतत्व, आत्मतत्व, परमात्मतत्व, परमेश्वर सगळीकडे भरून राहिलेलं आहे. अशी एकही जागा नाही की जिथे भगवंत नाही.
तसं आहे इथे की ह्या गुरुपदेशाच्यामुळं त्याला यथार्थ बोध तात्काळ होतो. आपण याच्यावरच्या ओव्या बघूया आणि मग पुढच्या ओव्या करून थोडंसं बोलायचं. काम्य निषिद्धाचे घालोनी इंधन, वन्ही पेटवून स्वकर्माचा. जेणे जेणे रजतम टाकिली जाळून, कामना स्वाधीन ठेवोनिया. सगळं स्वाधीन आहे, कंट्रोलमध्ये आहे. पुत्रवित्त आणि स्वर्गादिकी साच, गुंतली नाहीच इच्छा ज्याची. नाना विषयांची धरोनिया प्रीती, विटाळली होती इंद्रियेही. त्या नाना विषयांच्या प्रीतीमुळं विटाळलेली होती. तया प्रत्याहार तीर्था माझी स्नान, घालोनी पावन केले ज्याने. आणि झाले प्राप्त स्वधर्माचे फळ, ईश्वरी सकळ अवर्पोनिते. जेणे संपादोनी ईश्वरी प्रसाद, स्थिर केले पद वैराग्याचे. जया ज्ञानोत्कर्षे आत्मसाक्षात्कार, लाभतो साचार धनंजया. तया उत्कर्षाच्या प्राप्तीची सामग्री, मिळविली पुरी जे ऐसी जेणे. आणि त्याची क्षणी सद्गुरु भेटले, नवंचिता दिले ज्ञान त्यांनी अजिबात वंचना केली नाही आहे. म्हणजे ताबडतोब त्याला सगळं काही सरळपणानं देऊन टाकलं. आता पुढची उदाहरणं ज्ञानदेव फार सुंदर सुंदर देत आहेत. 1-2-3 उदाहरणं बघूयात आपण. परी वो खद घेत खेवो. कसं आहे, काय म्हणतात ना, झटमगनी छटशा पटशादी, पटापट सगळे व्यवहार उरकतात लोक. साखरपुडा लगेच लग्न, लगेच सकाळ हळद लग्न, सगळं सगळं होतं. तसं पी हळद की हो गोरी ही एक म्हण आहे बघा आपल्याकडे. तुम्ही किलोभर हळद प्यालात म्हणून काय गोरे पण लगेच त्या क्षणी येईल का हो, बटन दाबल्यासारखं नाही. तसं ज्ञानदेव पुढे छान ओव्या सांगतायत. परी वो खद घेत खेवो, काय लाभे आपुला ठावो. का उदय जताची दिवो मध्यान्ह होय. आता ज्ञानदेव सांगतायत की अरे तू लक्षात ठेव पार्था, म्हणजे भगवंत सांगतात. भगवंत म्हणजे तेच आहेत स्वतः. वोखद घेत खेवो. वोखद म्हणजे औषध. अरे औषध घेतल्या घेतल्या काय लाभे आपुला ठावो. लगेच आपल्याला लाभ होतो का? लगेच आपलं दुखणं पळून जातं का? जातं बरं का. मी परवाच अनुभवले. आपली काही आयुर्वेदिक औषधं इतकी छान आहेत की तुम्ही डॉक्टरकडे जाऊन ही तपासणी करा, ती तपासणी करा, तरी त्याचा गुण येईल असं नाही. इथे मी परगावाहून प्रवासातनं आल्यानंतर त्या दिवशी अशीच त्या टबातून बाहेर येत होते पाय धुवून. कारण आपल्याला ती सवय असते ना, बाहेरून आले की पाय धुवायचे, त्याशिवाय आपण घरात प्रवेश करत नाही. आता इथं सगळीकडे टब असतात, साध्या ठिकाणी पाय धुवायला जागा नाही. आणि फरशी अशी होती, त्याच्यावर जे सटकन सटकले की हा हात मी असा टेकला आणि पाय म्हणजे सगळा सीटचा भाग, उजवी बाजू इतकी दुखली, इतकं दुखलं. आता म्हणलं आपल्याला काय उभं राहता येतं आहे का नाही, हाताला काय होते. आणि असं माझ्या मुलीनं लगेच शेकायची ती बॅग दिली, त्यांनी शेकला, हात शेकला, पाय शेकला. आणि तरी संध्याकाळपर्यंत ते जरा दुखणं राहिलंच. तर ती निशांत झाली. ती म्हणे आई काय करायचं गं, राहिलं का बरं, गोळ्या खातेस का? म्हटलं आता गोळ्या आहे माझ्याकडे एक गोळी, पण ती गोळी मी आत्ता नाही, रात्री घेईन. रात्री झोप लागली पाहिजे गरज पडली तर. पण म्हणे काय करायचं, जरा तिला हात माझ्या सूज वगैरे, तिला भीती वाटायला लागली. पुन्हा फ्रॅक्चर नको बाबा, काही इथं नव्या ठिकाणी काही करता येत नाही. म्हटलं काही होणार नाही, तू काळजी करू नकोस. मग तिला म्हटलं फक्त तुझ्याकडं तुरटी आहे का, हळद आहे का? म्हणली हो. मग तिनं ते रक्तचंदन, तुरटी, आंबे हळद सगळं उगाळून दिलं. आणि 1 मिनटात तिनं अगदी, तिच्याकडं लोखंडी कढई हे नाही, पळी नाही, तर तिनं चांदीच्या वाटीमध्ये ती शिजवली, गरम केली
आणि लावलं, तुम्हाला खोटं सांगत अर्ध्या तासाच्यात दुखणं गायब. म्हणजे हे जे म्हणले की ओखद पण घेतल्या घेतल्या लगेच होणार आहे का बरं? नाही, थोडा तरी वेळ जावा लागतो ना, 10 मिनिट तरी. तसं इथं ज्ञानदेव म्हणतात की परी ओखद घेत खेवो काय लाभे जा. पण हे छोटंसं तर दुखणं होतं. लोकांची मोठाली दुखणी असतात, 6-6 महिने, 8-8 महिने, वर्षाची साठलेली दुखणी. लोक म्हणतील एक बाटलीभर औषध पटकनच पितो, जी 10 दिवस प्यायचं ते. तसा गुण लगेच येणार नाही. का, आता पुढचं उदाहरण बघा. का उदयच्या ताची दिवो मध्यान्ह होय. अहो, दिवस उजाडल्या सकाळी सूर्य उगवल्या उगवल्या मध्यान्ह होईल का हो? मला पाहिजे मध्यान्नीला काय जायचंय कुठं म्हणून. नाही, तो 5 तासाचा 6 तासाचा अवधीच जायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला ज्ञानदेव सांगतायत किंवा अगदी भगवंत सुद्धा भागवतात सांगतायत की काळ हे औषध आहे. आणि आपण व्यवहारात पण म्हणतो की थोडा काळ जाऊ द्या, बरोबर सावरतील, दुखण्यातनं सावरतील, सुखाचा माज कमी होईल, थोडा काळ जाऊ द्यात. तसं घेतल्या घेतल्या ह्या गोष्टी लगेच सुधारणार नाहीत. पुढे बघा, एक घेते फक्त आता. सुक्षेत्री आणि बोलटे बीजही पेरिले गोमटे तरी आलोट फळ भेटे परी वेळे की गा. आता जसं सूर्याचं सांगितलं तसं सुक्षेत्री म्हणजे चांगली जमीन आहे, आणि ओलट आहे म्हणजे ओलसर आहे. त्याच्यात बीजही पेरिले गोमट आहे, अगदी चांगल्या प्रतीचं, उत्तम प्रतीचं बीज पेरलं, पण तरी आलोट फळ भेटे परी वेळे की गा. मग त्याच्यापासून भरपूर त्यांना पाणी बिणी सगळं दिलं, नांगरट केलं, सगळं केलं छान, पण लगेच भरपूर फळ येणार आहे. पण लगेच येईल का? आज बी पेरलं की उद्या फळ आलं नाही. मगाशी कुणीतरी मेसेज टाकलाय, वाचला मी. लोक काय करतायत बाई, उंदरांना पाळून, आदिवासी लोकांचं पाहिलं की उंदरांना पाळून डबावर उंदीर त्या शेतात सोडून ते उंदीर सगळे कणसं घेऊन येतात तेवढी त्या बाबाला, आणि ती कणसाचे फक्त हा दाणे काढून घेतो आणि सगळं भूस आहे ते तिथंच जाळून टाकतो, जे कुणाला कळलं नाही पाहिजे कुणी नेली. इतके प्रकार चाललेले. पण इथे पेरल्या तर अशी कणसे येणार नाही आहेत. जोडला मार्गू प्रांजळू मिनला सुसंगाचाही मेळू तरी पाविजे वाचुनी वेळू लागे चिकी. त्याचप्रमाणे जोडला मार्ग प्रांजळू. अहो, एखादा प्रवास करत असता, चांगला उत्तम मार्ग मिळाला, सापडला, त्यात पुन्हा सत्संगाची जोड मिळाली, तरीसुद्धा मुक्कामाला पोचायला अंतराप्रमाणे काहीतरी विलंब लागतोच ना. अगदी फास्ट विमान आहे, फास्ट ट्रेन आहे, बुलेट आहे, अमुक आहे, तरीसुद्धा वेळ हा लागतोच. सगळं एकदम फास्ट फूड जसं झालेलं आहे तसं सगळ्या फास्ट गोष्टी मिळत नाहीत. आणि त्याची क्षणी सद्गुरू भेटले नवंचिता दिले ज्ञान त्यांनी तरी औषध ते घेता क्षणी काय सांग प्राप्ती होय आरोग्याची किंवा दिनोदय होताची केवळ मध्यान्नाचा काळ दिसे काय. नांगरोनी शेत पेरिले यात बीज सर्वोत्कृष्ट मिळवूनी आणि दिले पाणी तरी इष्ट फळ मिळावया वेळ लागे जैसा. नातरी सुगम सापडली वाट मिळाली सोबत तीही भली तरी इष्टस्थळ आपुले गाठाया लागे धनंजया वेळ जैसा. सगळं मिळायला वेळ लागतो ना. अगदी तुम्हाला सोबत चांगली मिळाली, सगळं झालेलं आहे, पण तरीसुद्धा इष्टस्थळ गाठायला काहीतरी वेळ जातोच. बरोबर 10 दिवसांनी आज आपण भेटलो होतो. मागच्या 19ला आपली झाली हे, आणि आज 29 बघता बघता हा महिना संपत आलाय. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला
लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी। आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण।